Today we more study about the mechanical properties of fluid. In case we know about there are 3 or 4 types of matter. आपल्याला 3 माहिती होते पण आता 4 म्हणतोय मी इथे. त्यापैकी सॉलिड, लिक्विड, गॅस हे अतिपरिचयाचे. त्यातला सॉलिड म्हणजे फिक्स साईज, शेप, व्हॉल्यूम असणारा, ॲज लाईक स्टोन, वूड, जे काही रिजिड असतील ते. लिक्विडला कंटेनरची गरज लागते. जो कंटेनरची साईज असेल आतली त्या साईज शेपचा लिक्विड आकार घेतो. आणि गॅस हा रॅन्डम कुठेही कशातही राहू शकतो. त्यालाही भांड्याची जरूरत लागते तसं, आणि त्या भांड्याच्या आकाराची साईज शेप मिळते. आता तिसरा महत्त्वाचा मॅटर इथे दिलेला आहे, प्लाझ्मा. हा प्लाझ्मा कोण असेल तर प्लाझ्मा फॉर एक्झाम्पल आयन, फ्री इलेक्ट्रॉन किंवा न्यूट्रल ॲटम किंवा लावा अशासारख्यांना प्लाझ्मा असं म्हणलेलं आहे. म्हणजे तात्पर्य इथे सांगायचं आहे, फ्लूड, नेम ऑफ द चॅप्टर इज फ्लुड्स. फ्लुड्स म्हणजे तुम्ही अज्युम करायचं आहे वाहणारे. लिक्विड वाहतो, हवा वाहते, त्याच पद्धतीनं प्लाझ्मा ऑल्सो फ्लूड. म्हणजे मला इथे सांगायचं आहे लिक्विड, गॅस, प्लाझ्मा हे फ्लूड आहेत, वाहणारे आहेत. मात्र इथे सॉलिडची आवश्यकता नाही आहे. या चॅप्टरमध्ये आपण मोर स्टडिंग अबाउट फ्लुड्स, वाहणारे पदार्थांचा इथं स्टडी करायचा आहे. आता नेमकं फ्लूड म्हणजे काय? फ्लूड मीन्स सबस्टन्स विच कॅन फ्लो. इथे लिक्विड, गॅस फ्लो होत असतात हे माहिती आहे आपल्याला. गॅस तर रॅन्डमली कुठेही फ्लो होतो. लिक्विड त्या कंटेनरमध्येही त्यातले मॉलिक्यूल वगैरे फ्लो होतात. आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे प्लाझ्मा. आता प्लाझ्मा कसा असतो थोडक्यात उदाहरणार्थ मध, तूप वगैरे हे जे काय आहेत, घट्ट म्हणजे लिक्विडही नाहीत आणि एकदम द्रव घनही नाही आहेत, म्हणजे सॉलिडही नाही आहेत, असांचा जो फ्लो होतो तो फ्लो थोडक्यात. मग आता त्यांचं थोडंसं आपण पॉईंट्स बघूया इंट्रोडक्शनली. लिक्विड अँड गॅसेस डू नॉट हॅव देअर ओन साईज शेप. वी नो अबाउट लिक्विड, गॅस कॅन बी टेक साईज बाय युजिंग कंटेनर. ज्या कंटेनरमध्ये आपण टाकू लिक्विड गॅसला तीच साईज प्राप्त होते. नेक्स्ट पॉईंट, दे टेक द शेप ऑफ द कंटेनिंग व्हेसल और पॉट. हां, आत्ताच सांगितलं मी. त्यांना साईज शेप कसा मिळतो? ज्या कंटेनमध्ये आहेत, कंटेनरमध्ये आहेत तेच मिळतो. तिसरा पॉईंट, धिस फ्लूड फॉर एक्झाम्पल लिक्विड, गॅस, प्लाझ्मा पण फ्लोज अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. ते स्वतःहूनही वाहत नाही आहेत, त्यांना त्यांच्यावर कोणतरी एक्सटर्नल फोर्स अप्लाय होतो, त्यामुळे ते वाहू शकतात, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहत जातात. अ फ्लूड आयदर हॅज नो रिजिडिटी, म्हणजेच इट्स रिजिडिटी इज व्हेरी लो. हे महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. द फ्लूड आयदर हॅज नो रिजिडिटी, झिरो रिजिडिटी असते. सॉलिडला रिजिडिटी असते. आपण गेल्या वर्षी एक पाहिलं आहे इलॅस्टिसिटी या चॅप्टरमध्ये. रिजिडिटी सॉलिडवरच होऊ शकते. शेअरिंग रिजिडिटी वगैरे असं बघितलेलं आहे, ते पुढे आता बघणारच आहोत. ते फक्त सॉलिडमध्ये पाहता येतं आणि
यामध्ये आपल्याला फ्लुइडमध्ये बघता येत नाही आहे. का तर त्याला साईज शेप नाही आहे. द शेअरिंग मॉड्युलस ऑफ फ्लुइड इज 0. आत्ताच मी सांगितलं, त्याच्यात रिजिडिटी नाही आहे, तो सॉलिडसारखा नाही आहे, तो एक्सटर्नल फोर्स जसा अप्लाय होईल तसा तो वाहतो, त्यामुळं त्याला अपोज करता येत नाही. त्या लिक्विड गॅसला त्या अप्लाय झालेल्या एक्सटर्नल फोर्सला अपोज करता येत नाही, मग त्याच्यामध्ये शेअरिंग मॉड्युलस किंवा रिजिडिटी हे 0 आहे. फ्लुइड्स आर सबस्टन्सेस विच कॅन नॉट अपोज. बघा मी तेच सांगितलं पॉईंट आत्ता. फ्लुइड आर सबस्टन्स विच कॅन नॉट अपोज, म्हणजे फ्लुइड सबस्टन्सवर एक्सटर्नल फोर्स जरी अप्लाय केला नाही केला तरी त्याला ते अप्लाय करता येत नाही, म्हणजे अपोज करता येत नाही, कॅन नॉट अपोज. जसे की फॉर एक्झाम्पल आपण एखादी स्प्रिंग घेतली, त्या स्प्रिंगला दोन्ही साईडनं ओढल्यानंतर ती स्प्रिंग देखील ओढत असते आपल्याला, म्हणजे अपोज करत असते, ओढू देत नाही. तसं इथे फ्लुइडला अपोज करता येत नाही आहे. किंवा रेजिस्टी एनी सेर्स असंही म्हणलं आहे, म्हणजे अपोज करता येत नाही, रेजिस्टन्स नाही आहे त्याच्यामध्ये. द फोर्स अप्लाइड टू देम, म्हणजे मॉड्युलसमधलाच वरचाच पॉईंट आहे तो. रेजिस्टन्स एनी सेर फोर्स अप्लाइड देम वगैरे असो. आता इन केस एअर, वॉटर, फ्लोअर, लावा, टूथपेस्ट हे एक्झाम्पल यामध्ये मोडतात. त्याच्यावर आपण शेअरिंग ट्रेस करू शकत नाही आहे, का तर त्याच्यामध्ये अपोज हा 0 आहे. द फ्लुइड फ्लोज अंडर द ॲक्शन ऑफ फोर्स और प्रेशर. फ्लुइड हा एक्सटर्नल फोर्सनी फ्लो होतो किंवा प्रेशरनी फ्लो होतो. हे असे काही आपल्याला इंट्रोडक्शनली त्या म्हणजे फ्लुइडचा पार्ट आपण बघितलेला आहे. आता कंटिन्यू काही कन्सेप्ट आहेत. कन्सेप्ट ऑफ आयडियल फ्लुइड, म्हणजे आयडियल फ्लुइड म्हणजे कल्पनेतलाच किंवा त्यालाच अज्युम्शन्स म्हणतो किंवा प्रॉपर्टी ऑफ आयडियल फ्लुइड. त्याच्या प्रॉपर्टी बघूया. आता इन केस दिलेले आहेत काही प्रॉपर्टी. इट इज इनकॉम्प्रेसिबल अँड इट्स डेन्सिटी आर कॉन्स्टंट. तो इनकॉम्प्रेसिबल आहे, म्हणजे कॉम्प्रेस होत नाही आहे. इट फ्लोज इज इरेशनल, इट्स फ्लो इज स्मूथ. म्हणजे त्याचा फ्लो हा इरेशनल आहे, म्हणजे अनियमित आहे, कसाही फ्लो होऊ शकतो तो. आता माहिती आहे हवा कशी वाहते, तसंच इथे या फ्लुइडचा, कुठल्याही या फ्लुइडचा, लिक्विड ह्यांचा वाहनं हा कसंही असतं, बट इट्स फ्लो इज स्मूथली, म्हणजे त्याने फ्लो होताना कुणाला असा काही थोडासा त्रास होत नाही, खरबडीत नसतो, तो स्मूथ असतो. इट इज नॉन व्हेकस. आता हा नॉन व्हेकस आहे. नॉन व्हेकस म्हणजे व्हिस्कॉसिटी थोडक्यात. त्याच्यामधून जर कोणी जात असेल तर त्यालाही ते अपोज करत नाही आहेत, म्हणजेच व्हिस्कॉसिटी ही कमी असते. नॉन व्हिस्कस असतात, म्हणजे एखाद्या पाण्यामध्ये पाणी साठवलं, याच्यामध्ये आपण सहज एखादा दगड, एखादी वस्तू टाकू शकतो, ते आरपार जाऊ शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये व्हिस्कॉसिटी नाही आहे, त्याला अपोज करण्याची क्षमता नाही आहे. देअरफॉर दिस इज नो इंटरनल फ्रिक्शन, आणि त्याच्यामध्ये इंटरनल फ्रिक्शनही होत नाही आहे. त्याच्यातून जात असताना एखाद्याला घर्षण होतो, एखादी बॉडी टाकली, एखादा छोटासा दगड पाण्यात टाकला आपण, तर त्या पाण्याला असं घर्षणही होत नाही आहे, जाताना तेवढासा अपोजही होत नाही आहे इन द फ्लो, म्हणून नो व्हिस्कॉसिटी असं म्हणायचं.
म्हणजे व्हिस्कॉसिटी असेल. फॉर एक्झाम्पल आता दुसरा एखादा मध घेतला, मध किंवा तूप घट्ट असलेला जर घेतला सॉलिड फॉर्ममधला, त्याच्यामध्ये जर एखादी छोटीशी वस्तू टाकली तर ते सहजासहजी त्याच्या तळापर्यंत जात नाही आहे. तुम्ही प्रयोग करून पहा, मध घ्या किंवा पाणी घ्या, पाण्यामध्ये सहजासहजी ती वस्तू त्याच्या तळाला पोहोचते, पण मध साठवलेल्या बॉटलमध्ये वगैरे काही वस्तू टाकली तर ती वरच तरंगत किंवा सावकाशरीत्या खाली सरकते. तसाच पदार्थ ग्लिसरीन पण आहे. म्हणजे हे प्लाझ्मामध्ये मोडणारे पदार्थ आहेत. अशा टाईपचे हे त्याचे काय आहेत, कन्सेप्ट आहेत, आयडियल फ्लूइड किंवा अझम्पशन्स आहेत, प्रॉपर्टीज आहेत. त्यापुढे नेक्स्ट, फ्लो इज स्टेडी. आणि तो फ्लो होत असेल तर तो स्टेडीली फ्लो होतो, म्हणजे कॉन्स्टंटली फ्लो होतो. असो, आता एक पॉईंट आहे त्यातलाच, डिफरन्स बिटवीन सॉलिड अँड फ्लूइड. आता सॉलिड या चॅप्टरमध्ये सॉलिडचा तसा काही विशेष आपल्याला स्टडी नाही आहे, फ्लूइडचाच आहे. पण थोडं सॉलिड कसा असतो आणि फ्लूइड कसं असतं हे पाहायचं आहे. हे आपण 11वीमध्ये शिकलेलं आहे, शेरिंग मॉड्युलस अबाउट सॉलिड. इथे पहा, हे शेरिंग मॉड्युलस ऑफ सॉलिडमधलं आहे. एक स्क्वेअर टाईप असं फ्रेम घेतलेला आहे. या फ्रेममध्ये CD आर फिक्स असतात. या बॉटमला CD हे फिक्स आहे आणि AB हे लूज पार्ट आहेत. मग आता या वरच्या सरफेसवर अप्लाइंग एक्सटर्नल फोर्स जर केलं किंवा शेरिंग ट्रेस जर केला, इथे हे बाणा दाखवलेला आहे, तर हा काय होतो, हा स्क्वेअर पुढे झुकतो असा इंडॉटेड रेड कलरमध्ये दाखवलेला आहे. ए हा ए डॅश होतो, बी हा बी डॅश होतो आणि स्मॉल अँगल इथे प्रोड्यूस होतो ओरिजिनल स्थिती आणि फायनल स्थितीमध्ये थीटा. मग हे झालं शेरिंग ट्रेस झालं. आणि जर तो अप्लाइड हा एक्सटर्नल फोर्स जर काढून घेतला तर तो परत ओरिजिनल होतो. म्हणजेच हा अप्लाय करताना ए टू ए डॅश जरी गेला असला तरी हा पॉईंट हे आर्म इकडे येण्याचा प्रयत्न करत असतो, ओरिजिनल स्थितीला येण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र असं फ्लूइडमध्ये होत नाही आहे. फ्लूइडमध्ये असं जर एखाद्यावर जर प्रेशर दिला तर तो जागा चेंज करतो असा, मात्र तो अपोज करत नाही, आम्ही इथेच येतो असं म्हणत नाही आहे. तर हे शेरिंग ट्रेस हे सॉलिडमध्येच घडतं, फ्लूइडमध्ये घडत नाही आहे, ते आपल्याला दाखवायचं आहे. मग इथे काय म्हणलं, द पॉईंट ए अँड बी डिस्प्लेस्ड इन टाइम del t A to A dash B to B dash by applying external force असं म्हणलेलं आहे. This shearing trace condition does not act in fluid. हे जे बघितलं आपण सॉलिडमध्ये असं होतं, हे 11वीत आपण स्टडी केलेलं आहे. याच कंडिशनला जर एखाद्या वॉटरवर किंवा एखाद्या एअर कंटेन असलेल्यावर आपण जर असं एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर त्याचा साईज शेप असा चेंज होत नाही, ठराविक होतच नाही. हे फ्लूइडमध्ये असं घडतच नाही आहे. म्हणून इथे काय म्हणलंय, द शेरिंग ट्रेस कंडिशन डज नॉट ॲक्ट इन फ्लूइड. द सॉलिड पजेसेस कॉम्प्रेशन. सॉलिडमध्ये कॉम्प्रेशन होऊ शकतं. एखाद्या बॉलला आपण ऑल इम्पॉसिबल डायरेक्शनने जर फोर्स अप्लाय केला तर तो बारीक होऊ शकतो, डिक्रीज इन व्हॉल्यूम होऊ शकतो. ट्रेस दिलं, ओढलं तर त्याची लांबी वाढू शकते. टेन्साईल, लॉन्जिट्युडिनल किंवा ट्रेस अशा गोष्टी आपण सॉलिडमध्ये करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे थोडंसं. इन केस एक बॉक्स घेतलेला आहे किंवा एक स्पेरिकल बॉल घेतलेला आहे, त्याच्या इन ऑल पॉसिबलने आपण फोर्स अप्लाय केला आहे
आता या बॉक्सला किती सरफेस असतात? 6 असतात, म्हणून 6ही सरफेसना आपण फोर्स अप्लाय केलाय. किंवा स्पेरिकल बॉल घेतला, त्याच्या इन ऑल पॉसिबल डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला. व्हॉट हॅपन? मग आता हे डिक्रीज होऊ शकतं, कॉम्प्रेस होऊ शकतं. मग काय म्हणलं? द बॉक्स ऑर बॉल ऑर कॉम्प्रेस इन ऑल पॉसिबल डायरेक्शन बाय अप्लाइंग फोर्स. त्यांच्या ज्या बाजू असतील त्या बाजूनं, शक्य तितक्या बाजूनं आपण फोर्स अप्लाय करतोय. आफ्टर कॉम्प्रेशन साईज शेप डिक्रीजेस. आणि ज्यावेळेस आपण कॉम्प्रेस करतो त्यावेळेस त्याचा साईज शेप डिक्रीज होतोय, हे आपल्याला माहीत आहे. किंवा त्याऐवजी टेन्साईल किंवा लॉन्जिट्युडनल ट्रेस हेही बघितले आपण गेल्या वर्षी. आता ते म्हणजे काय? एखादी रबर घ्या किंवा स्प्रिंग घ्या, एक टोक इथे बांधला, दुसरा टोक हँगिंग आहे, आणि त्याच्यावर जर लोड टाकलं तर त्याची लेंथ वाढते, म्हणजे लॉन्जिट्युडनल ट्रेस होतो. किंवा हाच बॉक्स वरच्याच बॉक्सला जर फोर्स उलट डायरेक्शनने जर अप्लाय केले, दोन्ही साईडला जर ओढलं या बॉडीला, तर याची लांबी देखील वाढते या बॉक्सचीही. म्हणून ह्याला लॉन्जिट्युडनल ट्रेस असं म्हणलेलं आहे किंवा टेन्साईल ट्रेस असं म्हणलेलं आहे. इन अबव फिगर शोज इन्क्रीज इन लेंथ बाय अप्लाइंग ट्रेस और फोर्स. हे आपण सॉलिडमधलं पाहिलं आत्तापर्यंत, हे शेअरिंग ट्रेस वगैरे. आता इन केस फ्लूइडमध्ये काय होऊ शकतं? फ्लूइडमध्ये तसं काही घडत नाही. फ्लूइड म्हटल्यानंतर डोळ्याच्या समोर पाणी ठेवा, एअर हवा ठेवा, किंवा एखादा पाण्यासारखा घट्ट पदार्थ, तूप, मध असंही डोळ्याच्या समोर ठेवत चला फ्लूइड म्हणल्यानंतर. म्हणजे त्या तिघांना, म्हणजे प्लाझ्मा, लिक्विड, गॅस या सर्वांनाच फ्लूइड असतो असं म्हणलेलं आहे. ते डोळ्याच्या समोर ठेवायची आकृती. मग आता ते समजून घेऊया इथे आपण. आता इथे प्रयत्न केलेला आहे, एक पदार्थ घेऊन त्या पदार्थावर डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करण्याचा प्रयत्न केला आहे. तो पदार्थ असा टीए असेल, तो फ्लूइड असलेला, म्हणून इथे सांगितलं आहे ॲज ॲबो. वर जसं आपण आत्ता सॉलिडचं शेअरिंग ट्रेस किंवा लॉन्जिट्युडनल, टेन्साईल वगैरे जे बघितलं, तसंच इथे देखील आपण ह्यांचं फ्लूइडचं बघणार आहोत. म्हणजे सॉलिड एकटा आणि फ्लूइडमधले हे तीनचा विषय. द फ्लूइड पासेस कॉम्प्रेसिव्ह अँड टेन्साईल अँड लॉन्जिट्युडनल ट्रेस ॲज शोन बिलो. मग तेच इथे आपण बघूया त्यांच्या बाबतीत काय होतं. आता इथे बोथ साइड अप्लाय स्मॉल डिफॉर्मिंग फोर्स. एक हा मॅटर घेतलेला आहे, स्मॉल एरिया असलेला आहे. आता इथे मोठा दाखवावा लागतो, आणि त्याच्यावर स्मॉल फोर्स अप्लाय केला आहे, दोन्ही साईडनं केलेला आहे. तर काय होऊ शकतं आपण खालच्या ह्याच्यावर बघूया. आता द डिफॉर्मिंग फोर्स DF ॲक्टिंग ऑन अ स्मॉल एरिया DA विथ इन फ्लूइड ॲट रेस्ट. फ्लूइड रेस्ट असताना. मग आता सिमिलरली इथे काही एक्झाम्पल घेऊन बघितलेलं आहे आपण. आता ही तो वरचाच आहे, हॉरिझॉन्टली त्याचं अरेंजमेंट केलं आहे आणि दोन्ही साईडनं डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केलं. तर इथे काहीतरी बाणा दाखवलेला आहे, ॲरो दाखवलेला आहे, म्हणजे चारी बाजूनं तो बाहेर काहीतरी बाणा दाखवतोय, म्हणजे तो पसरतोय. ज्यावेळेस फोर्स अप्लाय होतोय त्यावेळेस ते मधली जी बॉडी दोन्हीच्या मध्ये सापडते, दोन फोर्सच्या, ती पसरते. when we apply deforming force in horizontal direction on the small area dA of the fluid, then the fluid exerts force on vertical surface. तर इथे वर्टिकल सरफेसनी तो फोर्स अप्लाय होतोय. इथून आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलाय फ्लूइडवर, तर तो पसरतोय. मग कसं आहे, एक्झर्ट्स फोर्स ऑन व्हर्टिकल सरफेस इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. आता हे डोळ्याच्या समोर काय ठेवायचं? चपाती लाटत असताना, लाटणे म्हणजे एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणे, डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करणे DF.
आणि चपाती पसरणे म्हणजे फ्लूड एक्झर्ट्स फोर्स, म्हणजे तो पसरतोय इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, अशा टाईपचं हेही लक्षात ठेवा. नंतरचा कन्सेप्ट आहे सिमिलरली इथे दिलेला आहे. वरून जर आणि खालूनही जर केलं तरी तोही गोल असा इन ऑल पॉसिबल डायरेक्शनने पसरतोय. मग इन दिस केस द फ्लूड बिकम्स परमनंटली डिफॉर्म्ड. आता ह्याच्यावरून काय सांगायचं आहे, तर इथे आपण ज्या वेळेस फोर्स अप्लाय करतो तो पसरतो, आणि ज्यावेळेस हा फोर्स काढून टाकू आपण, एक्सटर्नल अप्लाय केला डिफॉर्मिंग फोर्स, त्यावेळेस हे ओरिजिनल स्थितीला येत नाही आहे. तसाच कुठेही जाईल तिकडे इकडे. एखादी चपाती लाटत असताना सुरुवातीला ती ओरिजिनल जी पिठाचा गोळा असतो तसा तो होत नाही आहे. लाटणे हे एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणे आणि ती पसरते इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, म्हणजेच फ्लूड असा बाहेर पसरतो. मग ज्यावेळेस लाटणे बंद करू, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करायचा बंद करू, त्यानंतर ती चपाती पूर्ण परत गोळा होत नाही आहे, ॲज इट इज राहते तशीच. हे फ्लूडचं नेचर आहे. जसं की इथं आपण सेरिंग ट्रेसमध्ये बघितलं होतं, इथे अप्लाइड फोर्स ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्याची डिस्प्लेस होती, ती साईज शेप चेंज होते आणि तो अप्लाइड फोर्स काढल्यानंतर परत ओरिजिनलला येतो इथे. हे कुणामध्ये? सॉलिडमध्ये. मात्र तसं फ्लूडमध्ये होतं का? होत नाही आहे. हा फरक आहे त्यांच्यातला. मग आता इन केस प्रॉपर्टीज ऑफ फ्लूड बघूया थोडक्यात. म्हणजे इथे आता आपलं इंट्रोडक्शन पार्ट संपतोय, नंतर मग दुसऱ्या पार्टला आपण बघता येईल नंतर. द फ्लूड सबस्टन्स डू नॉट अपोज डिफॉर्मिंग फोर्स. फ्लूड सबस्टन्स हे अप्लाइड फोर्सला अपोज करू शकत नाही. तो परमनंटली तो साईज शेप घेतो. ज्यावेळेस फोर्स अप्लाय होतो आणि त्यावेळेस जो पसरतो ते तसंच परमनंटली राहतो. द फ्लूड हॅव ॲबिलिटी टू फ्लो. आणि फ्लूडचं नेचर काय? तो फ्लो होण्याचं नेचर आहे. दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. आणि त्या फ्लूडचं आणखीन एक ॲबिलिटी आहे, त्याचा जो शेप असेल तो कंटेनरचा जसा असेल तसाच घेतो. अशा टाईपचं मेनली प्रॉपर्टीज ऑफ फ्लूड. इथे द एंड होतो. These properties shows fluid because fluid cannot oppose the shearing trace. हा महत्त्वाचा पॉईंट इथे आपल्या लक्षात आला. सॉलिड आणि फ्लूइडमधलं काय फरक आहे हे आपण पाहिलं. आता इथे आपण थांबूया. मी